अकोला महापालिकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत एका लिपिकाला 300 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे। ही कारवाई नेमकी कशी झाली आणि या घटनेनंतर शहरात काय प्रतिक्रिया उमटत आहेत, यावर आपण सविस्तर प्रकाश टाकूया। अकोला महानगरपालिकेत प्रथमच जन्ममृत्यू विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली आहे। याआधी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर हॉटेल किंवा इतर ठिकाणी एसीबीने कारवाई केली होती, मात्र कार्यालयातच झालेली ही पहिली कारवाई आहे। सकाळी जन्ममृत्यू नोंदणी विभागातील लिपिक रवी अवथणकर याला 300 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। एका तक्रारदाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याकरिता अवथणकरकडे संपर्क साधला होता। त्यावेळी अवथणकरने या कामासाठी पैशांची मागणी केली। तक्रारदाराने तात्काळ अकोला लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। पंचासमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईनंतर अवथणकरला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण महापालिकेत खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे। एसीबीच्या या धाडसी कारवाईमुळे महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे जाळे पुन्हा एकदा उघड झाले आहे। 300 रुपयांसारख्या लहान रकमेसाठी लाच घेणारा अधिकारी पकडला गेल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।